चंद्रपूर जिल्ह्यातील मिंथूर या छोट्याशा गावातील एका शेतकऱ्यानं सावकाराला ज्याच्याला कंटाळून किडनी विकल्याचे प्रकार समोर आला आहे. आपल्यासोबत बोलण्यासाठी शेतकरी आहे रोशन कुडे. नेमकं काय घडलं होतं? कशाला तुम्हाला किडनी विकायला लागली? या दूध व्यवसायामुळे थोडंसं सावकारमुळे थोडा तजून गेलो. त्याच्यानंतर बँकेचे कर्ज वाढत गेले, तर मग मी घेतला किडनी विकण्याचा निर्णय. तुम्ही किडनी विकण्याचा निर्णय घेतला, असा कोणता त्रास होता? सावकार कशा प्रकारे त्रास देतो तुम्हाला? आता सर ते तपासांती सिद्ध होईल नाही का. आणि माननीय पोलीस अधीक्षक साहेब आणि माननीय जिल्हाधिकारी साहेब माझे जसे मी हे दिलं, अर्ज दिलं, तक्रार अर्ज दिलं, तसंच SP सरांनी तुरंत प्रशासन हलवून आणि पोलीस प्रशासन तुरंत हलवून कारवाई केली आहे. आणि पूर्णपणे मला विश्वास आहे पोलीस यंत्रणेवर जिल्ह्यातील पूर्णपणे मला न्याय देण्यासाठी पूर्णपणे प्रयत्न करत आहेत. जसं नागबीड पोलीस स्टेशननी तुरंत माझी दखल घेतली, ब्रह्मपुरी पोलीस स्टेशननी दखल घेतली आणि जिल्हाधिकारी साहेब आणि आपल्या जिल्ह्यातील SP साहेब एवढे याविषयी तत्पर आहेत ना, भरपूर तुरंत त्याने स्वतः येऊन ते ह्या सर्व हे केला. तुम्ही कोंबडीयापर्यंत कसे पोहोचले? ते एजंट थ्रू गेलो सर. ते आता तपासांती तो सिद्ध होईल नाही का, मग त्याच्यानंतर आपण हे भाष्य करू. तुम्ही एका डॉक्टरचे नाव घेतलं आहे. कोण डॉक्टर? डॉक्टर कृष्णा चेन्नईचे आहेत ते. आता त्यांचं SP सर तपास करत आहेत. आता तुम्ही जेव्हा किडनी काढायला गेला होता त्यावेळेस कोण कोण तुमच्या सोबत होते? तिथं त्या भागामध्ये कुठले कुठले लोक होते? ते राजस्थानचे 2 होते. एक हरियाणाचा होता, हरियाणाचा रोहतक मधला. एक पंजाब चंदीगडचा होता. एक बिहार पटण्याचा होता आणि एक लखनौचा होता, उत्तर प्रदेश. एक प्रकारे तिथं किडनीच्या रॅकेटच चालतो का? काय काय प्रकार दिसला तुम्हाला तिथं? तिथं कंबोडियामध्ये एक प्रकारे म्हणजे किडनीचा रॉकेटच चालताय तिथे. आता तुमच्या या संपूर्ण प्रकरणामध्ये SIT चौकशी लावली आहे आणि दुसरीकडे जे सावकार आहे, अवैध सावकार, त्यांना अटक करण्यात आली आहे. पण त्या सावकाराकडून कशा प्रकारे त्रास मिळतो तुम्हाला? काही थोडंफार सांगा. ते एकदा एकाकडून घेतल्यानंतर त्याचे ते मग चालू होते नाही का, मग ब्लॅकमेलिंग चालू होऊन जाते त्यांची. मग माणूस हरासमेंट होऊन जाते. मग माणूस असा वाटतं की यांच्या विरुद्ध न हे केलेला बरा, असा असा एक मानसिकता माणसाची तयार होते आणि त्या परिस्थिती माणूस करत राहते. पण आता जसं माननीय SP साहेबांना मी तक्रार अर्ज दाखल केला ना, SP सरांनी तुरंत त्याच्यावर ऍक्शन घेतली. प्रशासनानं पूर्ण ताकदीने ऍक्शन घेतली. ब्रह्मपुरी पोलीस स्टेशननी तुरंत आणि आपले हे माननीय आपले ठाणेदार साहेब वगैरे आहेत नागबीड पोलीस स्टेशनचे, माझ्या सेवेसाठी रात तत्पर आहेत बिलकुल. तुम्ही आतापर्यंत त्या सावकारांना किती पैसा दिला आहे? जवळपास ते साधारण आता 48 लाख रुपये ते दिल्याचं हे होत आहे. आता बघू. तुमच्या भेटीला या ठिकाणी आतापर्यंत कोण कोण आला आहे जिल्ह्यातला की राज्यातला? आतापर्यंत कोण नाही. आज बचूभाऊ आले आणि आता तपासाला वगैरे जायला लागतं ना मला. आणि तब्येत थोडा आता वीक असल्यामुळे माझी नाही का, आता मी आरामाची मला आवश्यकता आहे. आपण एक प्रकारे बघू शकतो, तब्येत थोडीफार बिघडली असल्याच्या शेतकऱ्याकडून सांगण्यात येत आहे. तर दुसरीकडून जे योग्य तपास आहे तो योग्य तपास होत असल्याचे देखील सांगण्यात येत आहे. निलेश डहाट, TV9 मराठी, नागभीड, चंद्रपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.